नमस्कार, सकाळचे 8 वाजता आपण पाहता TV9 मराठी। मी वैभव आपलं स्वागत करतो। सकाळी 8ची वेळ म्हणजे 100 महत्त्वाच्या बातम्यांची बघूयात सुपरफास्ट 100। शिवसेना खासदार संजय राऊत आज दुपारी 4 वाजता शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। संजय राऊत कुणाचा घोटाळा बाहेर काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। TV9 भारतवर्ष आणि रिपब्लिकच्या सर्वेनुसार उत्तर प्रदेशामध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। भाजपला 211 ते 225 जागा, सपाला 140 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे। दोन सर्वेनुसार भाजपला सत्ता जरी मिळत असली तरी 217च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा भाजपच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। TV9 भारतवर्ष आणि आज तक आणि टाइम्स नाऊच्या सर्वेनुसार पंजाबमध्ये आपची बहुमतानं सत्ता येण्याचा अंदाज वर्तवलाय। TV9 भारतवर्षच्या सर्वेनुसार आपला 55 ते 61 तर टाइम्स नाऊच्या सर्वेनुसार आपला 70 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। TV9 भारतवर्ष, आज तक, टाइम्स नाऊच्या सर्वेनुसार पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली आहे। काँग्रेस पंजाबमधील सत्ता गमावण्याचा अंदाज आहे। TV9 भारतवर्ष, झी न्यूज, आज तक, ABP न्यूजच्या सर्वेनुसार गोव्यात त्रिशंकू होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। TV9 भारतवर्षच्या सर्वेनुसार भाजपला 17 ते 19, काँग्रेसला 11 ते 13 जागा मिळण्याचा अंदाज आहे। TV9 भारतवर्ष, झी न्यूज, आज तक, ABP न्यूज या 4 सर्वेनुसार गोव्यात भाजप सत्ता गमावण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। सर्वेनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेसला सत्ता मिळण्याचा अंदाज वर्तवलाय, तर TV9 भारतवर्षच्या सर्वेनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे। सर्वेनुसार मणिपूरमध्ये भाजपला सत्ता मिळण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। झी न्यूजच्या सर्वेनुसार भाजपला 32 ते 38, आज तकच्या सर्वेनुसार भाजपला 33 ते 43 तर ABP न्यूजच्या सर्वेनुसार भाजपला 23 ते 27 जागा मिळण्याचा अंदाज आहे। उत्तर प्रदेशच्या निवडणुका संपल्यानंतर आता पेट्रोल डिझेल भडकण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे दर वाढण्याच्या भीतीने अनेक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी अनेक पेट्रोल पंपावरती दिसते। पुण्यातील कोंढवा परिसरात NIAनं छापा टाकला। दहशतवादी कृत्यांशी संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने संशयित आरोपी तल्हा खानच्या घरावरती NIAनं छापा टाकला। संशयित कागदपत्र, डिजिटल पुरावे NIAनं जप्त केलेत। मुंबई पालिकेची मुदत संपुष्टात आलेली आहे, त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना पालिकेने राहण्यासाठी दिलेला बंगला आता खाली करावा लागणार आहे। राजकारणात कोणता डाव टाकावा हे कुस्तीतून शिकलोय असं शरद पवारांनी म्हटलं। ते पुण्यामध्ये बोलत होते। नवाब मलिकांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। मलिकांना 21 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। जामिनासाठी मलिक अर्ज करणार आहेत। ईडीने केलेल्या अटकेविरोधात मलिकांनी याचिका दाखल केली। या याचिकेवर आज दुपारी 2:30 वाजता सुनावणी पार पडेल। मंत्री नवाब मलिकांच्या विरोधात भाजप उद्या 3 मार्चला मोर्चा काढणार आहे। या मोर्चासाठी प्रसाद लाड यांनी विश्वास नांगरे पाटलांकडे परवानगी मागितली आहे। ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं। प्रभाग रचना, निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार सरकारकडे देण्यात आलेले आहेत। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात आलं। त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे। मुंबईच्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन केलं। यावेळी टाळ मृदुंगाचा गजर करत घोषणाबाजी केली। आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे। नाशिकच्या अनेक ग्रामीण भागांमध्ये सोमवारी संध्याकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे बळीराजा चिंतेमध्ये सापडलाय। नंदुरबारच्या शहादा, बामखेडा सोमवारी संध्याकाळी गारपीट झाली। त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी पिकांचं नुकसान झालं। जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह काही तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। पावसामुळे काही काळ नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली।
देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवरती चप्पल फेकणाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। पिंपरीच्या चिखली पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फोन केल्यामुळेच माझ्यावरती गुन्हा दाखल झाला असा आरोप आमदार रवी राणा यांनी विधानसभेत केला। माझ्याकडे पेन ड्राईव्ह असून त्यात सर्व पुरावे आहेत असा दावा रवी राणा यांनी केला। मी घटनास्थळी नसताना माझ्यावरती गुन्हा दाखल करत असाल तर मी विधानसभेतच फाशी घेईन असा संतप्त इशारा आमदार रवी राणा यांनी दिला। मुख्यमंत्री किंवा आपण कुणालाही फोन केला नसल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं। राणा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री यांनी जाहीर केलं। रवी राणा यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याप्रकरणी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आक्रमक झाले होते। जे आमदार 4 दिवस दिल्लीमध्ये होते त्यांच्यावरती 307 चा गंभीर गुन्हा कसा दाखल करण्यात आला असा सवाल फडणवीसांनी विचारलाय। आम्हाला पुरवणी मागण्यांवरती चर्चा करायची होती, मात्र हे सरकार हट्टी आहे, कुणाचं ऐकत नाही असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले। गडचिरोलीतील 48 पुनर्वसित बंगाली गावांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी गडचिरोलीचे आमदार देवराव होळींनी विधानसभेत केली। गडचिरोलीत 4138 शेतकऱ्यांनी कृषी पंप जोडणीसाठी अर्ज भरला, मात्र फक्त 1374 शेतकऱ्यांना पंपाची जोडणी करून देण्यात आली। हा मुद्दा आमदार कृष्णा गजबे यांनी विधानसभेत मांडला। मंत्री संदीपान भुमरे आपल्या नातीला घेऊन सोमवारी विधानभवनात आले। यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांना त्या चिमुकलीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी क्रांती कॉलनीत महिलांसाठी आयोजित केलेल्या खो खो स्पर्धेला हजेरी लावली। त्यावेळी त्यांनी खो खो खेळण्याचा आनंद लुटला। जागतिक महिला दिनानिमित्तानं गुगलनं नवं डुडल बनवलेलं आहे। डुडलच्या माध्यमातून स्त्री शक्तीला सलाम करण्यात आलाय। फॉर सेलिब्रेटिंग द इंटरनॅशनल वुमेन्स। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विमान दुर्घटनेतनं थोडक्यात बचावलेल्या आहेत। ममता बॅनर्जी यांच्या पायाला आणि पाठीला दुखापत झाली। पुणे महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींचा अंतिम अहवाल तयार आहे। काल निवडणूक आयोगाच्या पथकातील सदस्यांनी पालिकेत येऊन अहवालाची तपासणी केली। साताऱ्यात रात्रीच्या सुमारास अजिंक्य तारा परिसरात वणव्यानं पेट घेतला। यात हजारो एकर वनसंपदा जळून खाक झाले। अजूनही आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हवाई कार्गो वाहतुकीला पुणे विमानतळालगतची 13 एकर जागा देण्यास संरक्षण मंत्रालयानं मान्यता दिली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली। सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची आज निवड केली जाणार आहे। दुपारी 3 वाजता ही निवड होईल। अध्यक्षपदासाठी रणजित सिंह शिंदे यांचं नाव चर्चेमध्ये आहे। मुंबई पालिकेमध्ये शेवटच्या दिवशी भाजप नगरसेवकांनी गोंधळ घातला। भाजप नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली, तर यशवंत जाधवांच्या विरोधात देखील भाजप आक्रमक झाली। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली। विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, ओबीसी आरक्षण, नव्या विधेयकांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही। वीज जोडणी किंवा वीज कपात सारख्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष नाही अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली। राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवरती आत्महत्येची नामुष्की आली अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। शेतकऱ्यांच्या वीज तोडणीची कारवाई थांबत नाही तोवरती सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असा इशारा भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी दिला। मुंबईच्या आझाद मैदानावरती ओबीसी संघटनांनी आंदोलन केलं। ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। ओबीसीची जातनिहाय जनगणना, ओबीसीची पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमारांनी पालिकेचे 2022-23 अंदाजपत्रक सादर केलं। तब्बल 8592 कोटींचं अंदाजपत्रक आहे। रशियाने युक्रेन पुढे 4 अटी ठेवल्यात। युक्रेननं लष्करी कारवाई थांबवावी, युक्रेननं आपल्या घटनेत दुरुस्ती करावी, क्रिमियाला रशियाचा भाग मानावा आणि युक्रेननं दोनेत्स्क आणि लुहान्स्कला स्वतंत्र देश मानावा अशी रशियाच्या अटी आहेत।
युक्रेनच्या झायटोमर प्रदेशात रशियानं ऑइल डेपोजवरती हल्ला केला, त्यामुळे ऑइल डेपोत स्फोट झाल्याचा व्हिडिओ समोर येतोय. युद्धाच्या 13व्या दिवशीही रशियाकडनं युक्रेनवरती हल्ले करण्यात येत आहेत. सुमी शहरात रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरच मोठं नुकसान झालंय. युक्रेनियन सैन्याच्या हाती बायरॅक्टर ड्रोनचं फुटेज मिळालंय, ज्यामध्ये रशियन सैन्याच्या ताफा पूर्णपणे नष्ट केल्याचं दिसतंय. रशिया युक्रेनमधील तिसरी बैठक ही निष्फळ ठरली आहे. बैठकीत युद्ध थांबवण्याबाबत तोडगा निघाला नाहीये. रशिया युक्रेन युद्धात रशियाला मोठा धक्का बसलेला आहे. विटाली गोरासिमो हा रशियन लष्कर प्रमुख ठार झाला असा दावा युक्रेननं केला. युक्रेनमध्ये अडकलेल्या 20,000हून अधिक भारतीयांना 80 विमानांमधनं भारतात आणले अशी माहिती UNSC आणि UN मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या TS तिरुमूर्तींनी दिली. युक्रेन विरुद्धच्या युद्धात सिरियातल्या लढाऊ युद्धांची रशियाकडनं भरती करण्यात येते असा मोठा आरोप अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं रशियावर केलाय. मी कुठेही लपून बसलेलो नाहीये, मी बॅनकोवाच्या रस्त्यावरती आहे, कोणालाही घाबरत नाही, युद्ध जिंकण्यासाठी जे काही करता येईल ते करणार असल्याचं झेलेन्स्की यांनी नव्या व्हिडिओत म्हटलं. टेरिटोरियल डिफेन्स बटालियन कीवमध्ये दाखल झालेली आहे. शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्यांसह ही बटालियन कीवमध्ये आली. रशियन सैनिकांना रोखण्यासाठी हे सैन्य सज्ज झाले. पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवरनं 50 मिनिटं चर्चा केली. यावेळी विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुटकेसंदर्भात चर्चा झाली. TV9 मराठीचे पत्रकार सुनील काळे यांच्याशी मंत्री जयंत पाटलांनी व्हिडिओ कॉलच्या द्वारे संवाद साधला. जयंत पाटलांनी सुनील काळे यांच्याकडनं युक्रेनमधील परिस्थितीची माहिती घेतली. पॅरिसमधील कॉर्पोरेशन एजन्सीच्या कार्यालयावरती हल्ला करण्यात आलेला आहे. हल्ल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली. युक्रेनमध्ये राहणाऱ्या फ्रान्सच्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचं आवाहन करण्यात आलं. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हे आवाहन केलंय. रशियाच्या कारवायांवरती युक्रेनही सडेतोड उत्तर देत आहे. निकोलायव विमानतळाच्या छतावरून युक्रेननं रशियन सैन्यावरती मिसाईल डागलं. लुब्लिनमध्ये युक्रेनच्या दूतावासाबाहेर पोलंडच्या नागरिकांनी येऊन युक्रेनबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं. रशिया युक्रेन युद्धात आपण युक्रेन सोबत असल्याचं नागरिकांनी दाखवून दिलं. जॉर्जियातील नागरिक युक्रेनच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेले आहेत. नागरिकांनी रॅली काढत युक्रेनियन्सचं मनोबल वाढवलं. युद्धाच्या 12 दिवसात युक्रेनच्या हवाई दलानं रशियाची 52 लढाऊ विमानं, एकूण 70 हेलिकॉप्टर्स नष्ट केली असा दावा युक्रेनच्या हवाई दलानं केलाय. शिरूरमध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या सिकंदर शेखनं बाजी मारत चांदीची गदा पटकावली. कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अंबरनाथच्या प्रणव कोतवालनं ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. अवघ्या 2 दिवसात पुणे मेट्रोनं 2,52,830 रुपयांची कमाई केली. मुंबईतील घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रोची वेळ वाढवण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार वर्सोवावरनं शेवटची मेट्रो रात्री 11 वाजता सुटेल, तर घाटकोपरवरनं शेवटची मेट्रो 11:25 सुटणार आहे. अंबरनाथमध्ये चोरट्यांनी एकाच रात्रीत 3 दुकानं फोडल्याची घटना घडली. चोरट्यांनी दुकानातील CCTV आणि रोख रक्कम लंपास केली. उल्हासनगरमधील गणेशनगर भागात दुचाकी चोरीची घटना घडली. हा सर्व प्रकार CCTVत कैद झाला. कुर्ला ते वाशी प्रवासादरम्यान एका प्रवाशाला लुटणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी सिने स्टाईलनं पाठलाग करत त्याला अटक केली. ही घटना CCTVत कैद झाली.
कोकणात कालपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवशी शेवरीचं झाड तोडून त्याची होळी उभी केली जाते। पुढील 10 ते 12 दिवस याची पूजा केली जाते। राजापुरातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेत अचानकपणे आग लागल्याची घटना घडलेली आहे। यामुळे गावकरी भयभीत झालेत, प्रकल्पात शेजारील बागायतदार भयभीत झालेत। इंदापुरात चालत्या टेम्पोला आग लागल्याची घटना घडली। बेडशिंग या गावात ही घटना घडलेली आहे। सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये। बदलापुरामध्ये बेतवली परिसरात एका चालत्या दुचाकीला भीषण आग लागली। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही। कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेत 25 गुंठ्यावरती एका खासगी विकासकानं अतिक्रमण केलं होतं। त्या अतिक्रमणावरती पालिकेनं कारवाई केली आहे। भांडूपमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश कोपरकरांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं भूमिपूजन केलंय। यावेळी भाई जगताप आणि मंत्री असलम शेख उपस्थित होते। मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरती शिवसेनेकडून महिला दिन साजरा करण्यात येणार आहे। माझा व्यवसाय माझा हक्क या अंतर्गत स्वयंरोजगाराची संधी दिली जाणार आहे। अमरावतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला। पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्या हस्ते हा सत्कार केला गेला। पुण्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना गंगूबाई काठियावाड हा चित्रपट दाखवण्यात आलाय। मनजित सिंग विरदी फाउंडेशनच्या वतीनं त्याचं आयोजन केलं होतं। एसटीच्या बस गाड्यांवरती प्रथमच 215 चालक आणि वाहक महिला कर्मचारी रुजू होणार होते, मात्र त्यांचं बंद झालेलं प्रशिक्षण पुन्हा सुरू करावं लागणार आहे। त्यामुळे महिलांना वाहक चालकांना आणखी वाट पाहावी लागेल। शाळा पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यात, मात्र स्कूल बसेस पालकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत। स्कूल बसच्या फीमध्ये 30% अधिक वाढ करण्याचा विचार स्कूल बस मालक करतायत। अमरावतीमध्ये चोरी गेलेले 150 मोबाईल फोन शहर पोलिसांनी परत केलेले आहेत। मोबाईल फोन परत मिळाल्यानं नागरिक खुश झालेत। चिपळूणमध्ये आयकराचे अधिकारी असल्याचं सांगत ज्वेलर्समधून 1.5 कोटींचा ऐवज लंपास केला आणि या प्रकरणी 3 आरोपींना आता बेड्या ठोकण्यात आल्यात। ठाण्यातील कळवा परिसरात सोनसाखळी चोरणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आरोपींकडून 2 लाखांचा मुद्देमाल एक बाईक जप्त केले।